चला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. लेट मी शेअर द स्क्रीन. काल आपण उप्स कॉन्सेप्ट बघत होतो, राईट? ओके. हम्म. हम्म. एकच मिनिट. ओके. आणि उप्स मध्ये काल आपण क्लास आणि ऑब्जेक्ट काय असतो ती गोष्ट बघितली, राईट? आणि काल मी तुम्हाला असाइनमेंट पण दिली होती, राईट? खूप जणांनी असाइनमेंट केलेली आहे. चांगली गोष्ट आहे. येस आता सर. त्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की लाईक हाऊ वी कॅन डील विथ क्लास अँड ऑब्जेक्ट. क्लास बनवून आपण त्याचे व्हॅरिएबल कसे इनिशियलाइज करू शकतो, त्याला व्हॅल्यू कशा देऊ शकतो, प्रिंट कसं करू शकतो हे कळालं असेल. ज्यांनी नाही केलं त्यांनी करा, कारण कराल तर कराल. हाय, बरोबर की नाही? ते नाही वाचाल तर वाचाल, तसं कराल तर कराल. आज परत मी एक क्लास बनवतोय. थोडंसं पुढे जायचंय, आणखीन काही गोष्टी समजून घ्यायच्यात क्लासमधल्या. मी आज क्लास बनवतो युजर. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं बनवायला, राईट? युजर क्लास बनवला. युजर क्लासमध्ये मी व्हॅरिएबल बनवली युजरचे. युजरचं युजर नेम असतं, युजरचा पासवर्ड असतो, युजरचा ईमेल असतो आणि युजरला एक ॲड्रेस देऊ आपण, ठीक आहे? खूप साऱ्या गोष्टी असतात युजरला. आता रिअल टाईममध्ये ज्यावेळेस तुम्ही पुढे जाल, त्यावेळेस हे जे व्हॅरिएबल तुम्ही घेतलेत मित्रांनो, हे व्हॅरिएबल एवढेच नसतात बरं का. म्हणजे जे रिअल टाईम मधलं सांगतो मी प्रोजेक्ट्समधलं. हे व्हॅरिएबल मित्रांनो 40 टू 50 पर्यंत असू शकतं. किती? 40 टू 50 असू शकतात एवढे व्हॅरिएबल. सर 40 टू 50 युजरचे एवढे व्हॅरिएबल कशाचे असतात? तर युजरची डेट ऑफ बर्थ, युजरचं गावाचं नाव, त्याचा घरचा मोबाईल नंबर, त्याचा ऑफिसचा नंबर असेल, त्याचा ते कुठला आणखीन दुसरा नंबर असेल, पॅरेंटचा नंबर असेल, परत युजरचं त्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी असतात युजर विषयी. येते लक्षात. त्याच्यामुळं त्याचा रोल असेल, 40 ते 50 व्हॅरिएबल तुम्हाला भेटतील मोस्टली. ह्याच्यापेक्षा जास्त नसतील, पण एवढे तरी फिक्स. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे 4 व्हेरिएबल सोबत. त्यावेळेस 40 ते 50 करायला काय प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर? मग आपण काल काय केलं? इथं मेन मेथड बनवली, ऑब्जेक्ट बनवला युजर्स. असं युजर, युजर1, न्यू युजर. काय बरोबर? ऑब्जेक्ट बनवला आणि व्हॅल्यू कशी दिली हो? युजर1 डॉट युजर नेम. त्याचं नाव लेट्स सपोज. आणि युजर1 डॉट पासवर्ड. त्याचा पासवर्ड. देन युजर1 डॉट ईमेल. याचा ईमेल. आधी email.com. बरोबर आहे. म्हणजे युजर वन डॉट ऍड्रेस. आपण अशा व्हॅल्यू दिल्या आणि काल आपण प्रिंट पण केलं. युजर वन डॉट युजर नेम, राईट? बघा, युजर नेम इथं बाइंड केलं मी आणि हे याला कॉन्कॅट केलं. याने होईल काय? याने जर तुम्ही हे प्रिंट केलं तर तुम्हाला आउटपुट असं भेटेल. हे बघा, युजर नेम आधी, युजर नेम ऍज इट इज दिसेल आणि हे जे कॉन्कॅट केलं युजर वन डॉट युजर नेम, जे आधी आपण दिले ते येईल. परत तुम्हाला येईल पासवर्ड, परत येईल ईमेल आणि परत येईल ॲड्रेस. डन. तर या गोष्टी तुम्हाला इथं प्रिंट होऊन भेटतील. हे बघा, आधी, पासवर्ड, ईमेल, ॲड्रेस. हे डेटा इनिशियलाइज करणं आणि याचं काम डेटा प्रिंट करणं. हे काल झालं आपलं. परत आपण दुसरा युजर बनवला. करेक्ट करेक्ट खरं की नाही? पण मित्रांनो, एक गोष्ट आज मला सांगायची ती म्हणजे 4 व्हेरिएबल होते. तर इनिशियलायझेशनसाठी किती कोड लागला? 4 लाईनचा कोड लागला. बोला किती लाईन लागल्या? 4 लाईन्स कोड वी नीड टू राइट. बरोबर की नाही? व्हॅल्यू याला देण्यासाठी किती लाईन लिहावं लागले? 4. आणि प्रिंट करण्यासाठी किती? 4. 4 लाईन्स कोड वी नीड टू गेट द व्हॅल्यूज म्हणजेच प्रिंट करण्यासाठी. कधी 4 व्हेरिएबल होते तेव्हा. जर 40-50 असते तर सिंपल आहे. 40 लाईन्स वी नीड टू राइट. 40 लाईन्स इथे लिहाव्या लागल्या असत्या. बरोबर की नाही? 4 आहेत म्हणून 4 लाईन.
मग ह्या लाईन कमी कशा करायच्या? ह्या 4 लाईन, ह्या 4 लाईन मला कमी करायच्या. कमी, कमी, कमी कळतंय? कमी म्हणजे मला एवढा मोठा कोड नाही रे बाबा लिहायचा. एवढा मोठा कोड असतो का काय? एवढा मोठा कोड जर तुम्हाला लिहायचा नसेल, तर तुम्हाला यूज करायला लागते कॉन्सेप्ट मेथड इन जावा. कोणती कॉन्सेप्ट? मेथड इन जावा. तुम्हालाही बनवावी लागते मेथड. जावामध्ये मेथड काय असते बघा. आपल्याला एक मेथड माहिती आहे. ती म्हणजे मेन मेथड. 2 प्रकारच्या मेथड असतात. एक म्हणजे प्री डिफाईन मेथड्स. दुसरी मेथड असते युजर डिफाईन मेथड्स. युजर डिफाईन मेथड्स. प्री डिफाईन मेथड्स म्हणजे काय? प्री डिफाईन मेथड्स म्हणजे ज्या ऑलरेडी जावामध्ये आहेत. ऑलरेडी गिव्हन बाय जावा. ज्या जावाने ऑलरेडी आपल्याला दिलात, त्याला प्री डिफाईन म्हणायचं. म्हणजे कशा सर? फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मेन मेथड ही जावाने ऑलरेडी दिली. देन प्रिंट एलएन जावाने ऑलरेडी दिली. स्कॅनर मधल्या जेवढ्या मेथड सगळ्या जावाने दिले. जसं की नेक्स्ट इंट ही जावाचीच आहे ना, आपली आहे का? नेक्स्ट असेल रीड करायला. नेक्स्ट डबल असेल. या सगळ्या मेथड मग त्या सगळ्या आल्या. या सगळ्या मेथड जावाचे आहेत का आपले आहेत? सर जावाचे आहेत. आपला काही संबंध आहे का याचा? नाही. पण जर आपण मेथड बनवली मित्रांनो, लेट्स सपोज मला मेथड बनवायची ॲड. आता ही मेथड माझी आहे, स्वतःची आहे. मी बनवणार आहे. बरोबर की नाही? ॲड असेल, परत मला मेथड बनवायची असेल, डिपॉझिट, विथड्रॉ ही मी बनवणार आहे. परत म्हणलं तर त्या ठिकाणी शो मेथड असेल, सेट मेथड असेल, कुठली काही नाव देऊ शकता. इट्स युअर चॉईस. या ज्या मेथड्स आहेत, या युजर बनवणार आणि या जावाने दिलेल्या आहेत. मग मेथड बनवायची कशी? पहिला प्रश्न का बनवायची? व्हाय टू क्रिएट मेथड? मेथड का बनवायची? याचे आन्सर मी तुम्हाला सांगतो. मेथड याच्यासाठी बनवायची मित्रांनो, जावाने तर आपल्याला मेथड दिल्याच की राइट? मग आपण स्वतःहून कशाला बनवायची? एक्स्ट्रा एफर्ट्स का घ्यायचे? स्वतः मेथड बनवून, तर त्याचं रिझन आहे का? जावाने ज्या मेथड दिल्यात, त्यानं आपलं काम होईना. आपलं म्हणजे सगळं काम होईना. म्हणून आपण स्वतःच्या मेथडकडे गेलोय. सगळं काम म्हणजे काय? हे बघा, जावानं आपल्याला मेन मेथड दिली. बरोबर आहे. ही मेन मेथड दिली. याच्यामध्ये आपण सगळं करतोय आतापर्यंत हे बघा. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड म्हणून ही पूर्ण असते मी शॉर्टकटमध्ये लिहिली. आतापर्यंत आपण याच्यातच करत होतो. जर तुम्हाला मी सांगितलं, पोरांनो चला ॲडिशनचा कोड लिहा. तुम्ही काय कराल? ॲडिशनचा कोड इथं लिहा. बरं ठीक आहे. मी म्हटलं पोरांनो सबट्रॅक्शनचा कोड लिहा. तुम्ही काय कराल रे? काय कराल म्हणजे सर सबट्रॅक्शनचा कोड लिहिणार आम्ही. कुठं लिहिणार? इथंच लिहिणार तुम्ही. हे बघा याच्याच खाली. याच्याच खाली तुम्ही म्हणणार, "सर हे बघा सबट्रॅक्शन पण झालं." हां. पुढं मी म्हणलं, "पोरांनो चला मल्टिप्लिकेशन करा." तुम्ही इथंच करणार मल्टिप्लिकेशन पण. मी म्हणलं, "डिव्हिजन करा." इथंच डिव्हिजन पण करणार. म्हणलं, "चला पोरांनो फॉर लूप यूज करायचा आहे." इथंच फॉर लूप असेल. व्हाईल लूप यूज करा. इथंच व्हाईल लूप. डू व्हाईल करा. इथंच डू व्हाईल. मी म्हणलं, "पॅटर्न प्रिंट करा." इथंच पॅटर्न. म्हणलं, "नंबर पॅटर्न प्रिंट करा." इथंच नंबर पॅटर्न. म्हणलं, "अल्फाबेट पॅटर्न." इथंच अल्फाबेट पॅटर्न. सगळं इथंच. नाही, सगळं इथंच. या मेनमध्ये व्यवस्थित बघा काय सांगतोय मी. सगळं तुम्ही इथंच केलंय. आता तुम्ही 10 दिवसानंतर कोड ओपन केला. मी म्हटलं, "पोरांनो शोधा रे, पॅटर्न कुठे आहे पॅटर्न?" तर तुम्ही शोधत राहणार. हा कोड तब्बल मला सांगा. नाही, नाही म्हटलं तरी एक 200 लाईनचा तरी कोड होईल. बरोबर की नाही? आणि या लाईनमधून मी तुम्हाला सांगितलं नंबर पॅटर्न्स कुठे आहेत शोधा. तर तुम्ही शोधत, शोधत जाणार खाली, खाली, खाली जाणार. हां, सापडले बघा सर. नंबर पॅटर्न सापडले. म्हणजे एकाच मेन मेथडमध्ये सगळं लिहिणं आई कॉम्प्लेक्स होते कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स म्हणजे काय? ते राईचं कॉम्प्लेक्स नाही बरं का. जिजाई कॉम्प्लेक्स ते कॉम्प्लेक्स नाही. कॉम्प्लेक्स म्हणजे हार्ड. हार्ड टू मेंटेन कठीण आहे. मेंटेन करणं हा कोड कठीण आहे. ओळखणं कठीण आहे. इन फ्युचरमध्ये या कोडमध्ये चेंजेस करणं कठीण आहे. कारण तासंतास लागतील. कशाला सर मी कोड लिहिलाय मला समजेल की.
हा कोड तुम्हाला समजेल, यात नवल नाही. हा कोड जर तुम्ही म्हणले दुसऱ्या डेव्हलपरला, "अय भाऊ, हे घे मी लिहिलेला कोड." ती म्हणेल, "भाई काय? सगळं एकातच केलंय." सगळं एकत्र करणं योग्य असतं का सेपरेट करणं योग्य असतं? आता सिंपल खूप साऱ्या मुली येत आहेत. मला सांगा घरामध्ये प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळं भांडं असतं, बरोबर आहे? डब्बा असतो. याच्यामध्ये साखर, याच्यामध्ये चहापत्ती, याच्यामध्ये याचं पीठ, त्याच्यामध्ये याचं पीठ. का सगळं एकत्रच असतंय? होय, असतंय का? एक मोठा डब्बा आहे आणि सगळं जे एकात टाकून दिलंय. किती अवघड होईल हो शोधणं. पाहुणे आले पटदिशीने चहा बनवायचा. चहापत्तीच सापडेना. कुठे आहे चहापत्ती? ती काय त्या डब्यात? कोणी टाकली? कोणी टाकली? तुम्हीच टाकली. मग तसं याच्यामध्ये जर एखादी गोष्ट शोधायची असेल, तर इट इस लाइक व्हेरी हार्ड टू लाइक फाइंड. त्याच्यामुळं सिंपल घरातलं एक्झाम्पल आहे. आपण जसं सगळं वेगवेगळं ठेवतो, नीटनेटकं ठेवतो, एकत्र करत नाही. कशासाठी? पुढं चालून आपल्याला ते कधीही गरज लागली तर आपल्याला काय व्हावं? लगेच भेटावं. सिंपल आहे पोरांनो. जर आपल्याला सुद्धा इन फ्युचर कशाचीही गरज लागली, कोणत्याही पॅटर्नची, कोणत्याही प्रोग्रामची, तर त्या प्रोग्रामला सेपरेट लिहा की कशाला मेनमध्येच सगळं टाकायचंय. त्याच्यामुळे जावा म्हणतोय, "भाऊ स्वतःच्या मेथड बनवून टाक." तर आपण मेथड बनवणार ॲडिशनसाठी ॲड मेथड असेल. जो काही ॲडिशनचा कोड असेल मित्रांनो याच्यामध्ये असेल. सबट्रॅक्शनसाठी आपण अशी मेथड बनवणार. जो काही कोड असेल याच्यामध्ये असेल. मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये असेल. म्हणजे प्रत्येकाचा कोड सेपरेट झाला की नाही. सेपरेट झाल्यामुळे काय झालं, इन फ्युचर कधीही या दुसऱ्या डेव्हलपरला पण म्हणा, "अरे बघ सबट्रॅक्शनचा कोड." हे काय येतंय लगेच. म्हणजे सेपरेट राहील ना हां. आता मिक्स मॅच नाहीये. सेपरेट राहील. सगळं सेपरेट. अशा मेथड्स आपल्याला बनवायच्या. Why to create methods? To make our code simple, we are going to create the methods. हार्ड आपल्याला नाही जायचं. मेंटेन करता यावा, सिंपल बनवता यावा म्हणून जायचं. ठीक आहे मग ठरलं. मेथड बनवायचं ठरलं. पुढं बोला, पुढं बोला. कशी बनवायची मेथड? हाऊ टू क्रिएट मेथड इन जावा. हाऊ टू क्रिएट मेथड इन जावा. 1 मिनिट. मी याचा स्क्रीनशॉट घेतो. हे एका बॅचमध्ये चालू आहे. या त्यांच्या नोट्स आहेत. हे एकदा मी इथं मांडून ठेवतो म्हणजे कसं आपल्याला काढून टाकता येईल त्याला. होय. एकच मिनिट. ओके. एवढं याचा पण घेऊ. डन. आता याला काढून टाकू आपण. ठीक आहे. खोडरबर भारी आहे ना. सर हे कुठलं भारी? लहानपणीचं खोडरबर भारी होतं होय. निमंत्रण खाऊनच टाकायचं. खाऊन टाकायचं म्हणजे ते कोण-कोण खात होतं खोडरबर? मी तर खात होतो. खोडरबर नाही ते हे पेन्सिल. पेन्सिल. ऐकून घ्यायचे ₹2. पेन्सिल 2 दिवसाला नवीन पेन्सिल. पेन्सिल खायचं पूर्ण पेन्सिल. पहिलीत आय थिंक असं होतो मी हां. मला आणखीन आठवतं बरं का ती. 2 दिवसाला ₹2 ची पेन्सिल. ती मोठी पेन्सिल यायची. लिहायचं कमी, खायची जास्त. का खात होतो आय डोंट नो पण खात होतो यार. तुम्ही पण आय थिंक माईट बी खात असाल की नसाल माहीत नाही. पण होतं हे. ते खोडरबर भारी होतं. पेन्सिल, पेन राइट? चला. ते दिवस कुठे आठवतात आता. आता ते दिवस राहिले का? होय. हाऊ टू मे बी क्रिएट कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे सर. काय? कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे असेल पेन्सिल खात. अच्छा त्याने कॅल्शियम भरून निघत होतं का? तसं काहीतरी असतं ते. नाही मला तर माहीत नाही. म्हणजे ते खात होतं यार म्हणजे का खात होतो ते आता सुद्धा आठवत नाही बरं का. पण खात होतो. ते काल व्हिडिओ सुद्धा म्हणलं मी. ते हे टायर असायचं. असं टायर घ्यायचं आम्ही काठी घ्यायची आणि दणाण पळवायचं ते. ते उगीच पळवायचं टायर. का पळवायचं काय माहीत नाही. कुठपर्यंत पळवायचंय माहीत नाही. किती पळवायचे काय माहीत नाही. का पळवायचं? तो पळवतोय म्हणून मी पळवतोय. ते लहानपणी असायचं. या गोष्टी केल्यात. आता बाकीच्यांनी पण केल्या असतील. ते सांगायला लाजत असतील. लाजायचं काय त्याच्यामध्ये होय? जे आपण केलंय ते केलंय.
हाऊ टू क्रिएट फंक्शन और मेथड म्हणून मेथड कशी बनवायची बघा मेथड बनवण्याचं रिझन तर कळालं पण बनवायची कशी तर याचा सिंटॅक्स फॉलो केला की मेथड बनते याचा सिंटॅक्स असा असतो सिंटॅक्स मध्ये मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यावं लागतो रिटर्न टाईप देन घ्यावं लागतं मेथडचं नाव आणि या मेथडमध्ये असतात पॅरामीटर हे काय असतं सांगतो पॅरामीटर आणि देन असं ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट आणि याच्यामध्ये तुमचा कोड जो काय कोड लिहायचा तो याच्यात असतो ठीक आहे सो दिस इज मेथड दिस इज सिंटॅक्स ऑफ मेथड चला सर एक्झाम्पल द्यायचं एक्झाम्पल रिटर्न टाईप आय हॅव गिवन वाईड मेथड नेम ऍड पॅरामीटर नाही दिले कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज झाली की मेथड होय झाली की मेथड दिस पॅरामीटर आर ऑप्शनल हे देऊ शकता तुम्ही नाही दिले तरी चालतील ऑप्शनल कधी द्यायचे हे सांगतो मी आता सध्या तर नाही दिले आपण बघा रिटर्न टाईपला रिटर्न टाईप आहे रिटर्न टाईप काय दिला वॉइड काय असतो हा मेथडचं नाव ऍड संपलं हे ब्रॅकेटला ब्रॅकेट कोणतं ब्रॅकेट ब्रॅकेट दिले की नाही हे ब्रॅकेट दिले ब्रॅकेट पॅरामीटर फक्त नाही दिले नाही तर जो काय कोड लिहायचा तो लिहायचा झाली की मेथड आता ऐका रिटर्न टाईप जो असतो ना रिटर्न टाईप इथं आपण यूज केलाय वाईड पण हा एक्झॅक्टली असतो काय टू रिटर्न समथिंग फ्रॉम मेथड वी आर गोइंग टू यूज रिटर्न टाईप मेथड मधून काहीतरी रिटर्न करण्यासाठी आपण काय यूज करतो रिटर्न टाईप बट इफ यू यूज void as a written type it represent we are not returning anything आपण काहीच रिटर्न करत नाहीये हे कोण सांगतो void void हा असा रिटर्न टाइप आहे मित्रांनो जो सांगतो की भाऊ काहीच रिटर्न करायची गरज नाही पण जर इंट लिहिलं तर रिटर्न करायला लागेल डबल लिहिलं तर रिटर्न करावं लागेल ओके म्हणजे सगळे जे डेटा टाइप आहेत ते ॲज अ रिटर्न टाइप आहेत लक्षात ठेवा डेटा टाइप इक्वल रिटर्न टाइप असं म्हणलं तरी चालेल पुढे सांगेल मी कशा प्रकारे इंटर रिटर्न करायचं हे करायचं पण हे लक्षात ठेवा वाईड लिहिलं की काहीच रिटर्न करायचं नाही मेथडचं नाव आणि इथं काय कोड लिहायचं ते लिहा चला बनवू मेथड इथं आलो मी मेथड बनवतोय बघा वॉइड सेट नावाची आता दुसरी गोष्ट मेथडचं नाव काहीही देऊ शकता असं नाही की हेच द्यावं मेथड नेम कॅन बी एनिथिंग मेथड नेम मेथड नेम कॅन बी एनिथिंग जे वाटतंय ते द्या काही देऊ शकतो जसं व्हॅरिएबलला काही देऊ शकतो आपण मेथडला पण काही देऊ शकतो हे बनली मेथड रिटर्न टाईप मेथड नेम ब्रॅकेट ब्रॅकेट बनली आता या मेथड मध्ये मित्रांनो मी लिहिलं सेट मेथड एक जस्ट मेसेज दिली आता आपण इथं कोड प्रिंट केला मी रन केलं ही मेथड कॉल झाली का बघा रे मेथड कॉल झाली का बघा नाही फक्त एवढंच आलंय आपल्याला म्हणजे मेन मेथड मधलं जेवढं आहे तेवढंच आलं आपण जरी सेट मेथडचं आउटपुट का नाही आलं तर मित्रांनो मेन मेथड एक्झिक्यूट होते मेन मेथड ही जी मेन मेथड आहे ना ही एक्झिक्यूट होते का याला जेबीएम कॉल करतो कोण कॉल करतो जेबीएम हा पण झाली याला कोण कॉल करणार ही कोणाची मेथड आहे आपली आहे ही कोणाची आहे जावाची आहे मग जावाची मेथड जावा बघून घ्यायलाय हे आपले आपल्याला बघून घ्यावं लागेल बरोबर की नाही आपलं ते आपलं आपल्यालाच बघावं लागेल सगळं लोक बघणार नाही याला आपल्यालाच कॉल करावं लागेल मेथडला मित्रांनो कॉल करावं लागतो जी तुमची मेथड असेल त्याला कॉल करावं लागतो लेट मी राईट वन मोर लाईन वी नीड टू कॉल आवर मेथड वी नीड टू कॉल आवर मेथड आपल्या मेथडला कॉल करावा लागतो कसा कॉल करायचा सिंपल आन्सर आहे इथं तेच पण लिहितो मी क्रिएट द ऑब्जेक्ट अँड कॉल द मेथड क्रिएट द ऑब्जेक्ट अँड call the method using object we can we can call the method ऑब्जेक्ट बनवा आणि मेथडला कॉल करा नाही बघा ऑब्जेक्ट तर बनवलाय की सर ऑलरेडी मग करा की कॉल कसा करायचा युजर वन डॉट सेट हा ऑब्जेक्ट
डॉट करून मेथडचं नाव. आता बघाच हे येतंय का नाही? रन केलं. हे आलं का? म्हणजे मेथडला कॉल केल्यावरच मेथड रन होते. हे आपल्याला कळालं. सर मेथडला कितीदा कॉल करतो? तर कितीही वेळा. हे युजर वन डॉट सेट जेवढ्या वेळा लिहायचं तेवढ्या वेळा लिहा. हे बघा. किती वेळा कॉल केले मी? 5 वेळा कॉल केला. किती वेळा आउटपुट येणार आहे? 5 वेळा. हे बघा. सेट मेथड, सेट मेथड, सेट मेथड. म्हणजे तुम्ही काय म्हणले? एकदा सेट, एकदा, दोनदा सेट, तीनदा सेट. जेवढ्या वेळा कॉल करायचे तेवढ्या वेळा तुम्ही मेथडला कॉल करू शकता आणि हा मेथडचा एडव्हांटेज आहे. वी कॅन कॉल मेथड एनी नंबर ऑफ टाइम. कितीही वेळा तुम्ही मेथडला कॉल करू शकता. कितीदाही कॉल. समोरचा इरिटेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कॉल करा. मेथड काहीच पडणार नाही. 5दा करा, 6दा करा, 10दा करा. नो. मेथड काहीही म्हणणार नाही. आता मला 100 कॉल येतात. इरिटेट होतो माणूस. तुम्हाला दिवसात 100 कॉल आले. तुम्ही काय कराल रे? तो मोबाईल घ्याल आणि असा फेकून द्याल लांब, बरोबर? द्याल की नाही? का रिसीव्ह कराल सगळे. दररोज 100. एक दिवस ठीक आहे हो. दररोज 100 असे कॉल आले. तुम्हाला तुमचं काम आहे. तुम्हाला सगळं तुमच्या गोष्टी करायच्यात. मग तुम्हाला 100 कॉल पण येतात. रिसीव्ह कराल? नाही. मग पोरं म्हणतात, "काय मास्तर भावच खातोय, कॉलच उचलत नाही." असं पोरं म्हणतात मला. "लय भाव खातोय आणि कॉलच उचलत नाही. लय त्याला काय लय डिमांडच आलंय काय?" अरे दादा, अरे दीदी, 100 कॉल आल्यानंतर मी सगळ्यांचे कसे रिसीव्ह करणार आहे, बरोबर? तुम्ही माझा WhatsApp बघितलं, मी तुम्हाला WhatsAppचा स्क्रीनशॉट पाठवतो ग्रुपला. 9,999 प्लस मेसेज पेंडिंग आहेत. किती? एवढे. डेलीचे 100 प्लस कॉल. म्हणजे एवढ्या पोरांना गाईडन्स नाहीये. हे सगळे कॉल का करतायत माहिती आहे का? सगळे कॉल करतायत, मेसेज करतायत गाईडन्ससाठी. सगळे. कशासाठी? प्रत्येकाला गाईडन्सची गरज आहे. प्रत्येकाला एक नाही का दिशा देण्याची गरज आहे. मी तर ट्राय करतोय. मी 100 मधले प्रामाणिक सांगतो बरं का, खोटं नाही. दिवसाला 10 ते 12 कॉल मी रिसीव्ह करतो. ते पण माझ्या फ्री टाईम. बाकी टाईममध्ये मी कॉल उचलत नाही. माझा फोन कधीही, कधीही बरं का 24/7 सायलेंटवर असतो. त्याचं रिझन तेच आहे. कधीही वाजतंय. कधीही वाजतंय. पण वाजलं की तुम्हाला माहिती आहे काय होतंय. त्याच्यामुळे प्रत्येकाला गाईडन्सची गरज आहे. आपल्या गावाकडल्या पोरांना तर कोण सांगणार नाहीयेच, की बाबा असं कर, तसं कर. त्यांना एवढं पण माहीत नाही बरं का, की अ, रिझ्यूम रिझ्यूम बनवावं लागतं इंटरव्ह्यूला. हे पण माहीत नाहीये. हे पण माहीत नाहीये. हे जेव्हा मी ऐकलं, त्यावेळेस म्हणलं राव यांना हं. म्हणजे ते नाही का, ते चपाती बनवताना सुरुवातीला कसं सांगावं लागतं, एवढं पीठ घे, त्याच्यामध्ये पाणी टाक, मीठ टाक. इथून सुरुवात करावी लागणार आहे. रिझ्यूम बनवावा लागतो इंटरव्ह्यूला हे सुद्धा माहीत नाहीये. इंटरव्ह्यू कसा असतो? इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं जातं? स्वतःचं इंट्रोडक्शन, नथिंग. आणि ते बी-सी-एला आहेत, बी-सी-एसला आहेत, आय-टी जॉब त्यांचं स्वप्न आहे. अशी खूप सारी पोरं आहेत. खूप सारी पोरं आहेत. हजारो, लाखोमध्ये आहेत बरं का, असं म्हणेल मी, लाखोमध्ये. पण ते कॉलेजला आहेत. कॉलेज करतायत, 3rd इयरला आहेत, लास्ट इयर आहे. मी हे म्हणत नाही फर्स्ट इयरचे बरं का, लास्ट इयर. अशी पण आहेत ज्यांचं फक्त 6th स्टँडर्ड चालू आहे. मी काल एक व्हिडिओ बनवला नाही का, त्याच्यामध्ये मला कॉल आला होता एक ताईंचा, की माझा मुलगा 6वी आहे आणि त्याला सर सी, सी प्लस प्लस, पायथन शिकायची आवड निर्माण झाली तुमचे व्हिडिओ बघून. म्हणलं अरे बापरे! चांगली गोष्ट आहे. कितवीला आहे तो? 6वीला. त्याला सी, सी, सी प्लस प्लस, पायथन करायचंय. त्यामुळे तुमची बॅच कधी स्टार्ट होते, त्याला शिकवा तुम्ही. नाहीतर त्याची सेपरेट बॅच घ्या. आम्ही जी काही फीस असेल ते देऊ. 6वीचा मी म्हणलं राव 6वीला आपण काय करायचं? आताची पोरं 6वीला कुठे गेलेत? म्हणजे आता तू शिकतोय असं नाही की खूप बर्डन होईल त्याला लोड होईल. मी ऑलरेडी शिकवलेत असे. याने होईल काय बघा, या एजमध्ये जर त्याला आत्ताच सी, सी प्लस प्लस, पायथन प्रोग्रामचं येड लागलं मित्रांनो. यू कॅन जस्ट इमॅजिन ज्यावेळेस त्याची 10वी-12वी होईल, त्यावेळेस तो कुठं असेल? त्यावेळेस त्याचं फुल स्टॅक संपलेलं असेल अँड लाइक तो ॲज अ फ्रेशर म्हणून जॉबला एलिजिबल असेल 12वी मध्ये. त्याला त्यावेळेस नवीन गोष्टी कळतील. आणखीन काय शिकावं लागणार आहे. बरोबर आहे.
ग्रॅज्युएशन व्हायच्या आधीच मित्रांनो, तो सेकंड इयर, फर्स्ट इयरमध्येच इंटर्नशिप, जॉबला लागेल सुद्धा. कारण रिझन इज दॅट स्टार्टिंग. स्टार्टिंग त्याने कधी केली? 6th. इव्हन असं नाही की आपली स्टार्टिंग उशिरा झाली म्हणून आपलं काहीच नाही. नाही, प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणी योग्य आहे, राइट? असं नाही म्हणायचं नाही यार तुला 6वी चालू केलं, मी कधी केलंय, माझं कसं? अजिबात नाही. कारण प्रत्येक जण प्रत्येकाच्या ठिकाणी योग्य आहे. 6वी कोण स्टार्ट करतंय, सक्सेस होतंय. कोण ग्रॅज्युएशन नंतर स्टार्ट करतंय, सक्सेस होतंय. हे फक्त डिपेंड आहे तुमच्या नाही का स्ट्रगलवर, तुमच्या मेहनतीवर हे डिपेंड आहे. ओके. पण जस्ट दिस इज जस्ट एक्झाम्पल की दुनिया किती ॲडव्हान्स होत चालली आहे. ओके. सो मेथडला आपल्याला कितीही वेळा कॉल करता येतो. ठीक आहे. तर सर मेथडचा यूज करून तुम्ही म्हणता हा डेटा द्यायचा. येस. मेथडचा यूज करून मित्रांनो हा डेटा मला या व्हेरिएबल्सला द्यायचा आहे. द्यायचा कसा? कसा द्यायचा बघा दाखवतो. या मेथडमध्ये मी आलो आणि इथं लिहिलं युजर नेम इक्वल टू आधी. डायरेक्ट देऊन टाकलं. परत परत लिहिलं मी पासवर्ड. एक मिनिटं. पासवर्ड इक्वल टू आधी 1, 2, 3. ईमेल इक्वल टू adi@gmail.com. परत ॲड्रेस इक्वल टू पुणे. दिला ना डेटा. हे असा द्यायचा डेटा द्यायची गरज आहे का आता? नाही ना सर, टाका की काढून. याला कमेंट केलं मी या डेटा. हे डेटा इथला मी कमेंट केला. आता मी जर हे प्रिंट केलं, सेटला तर कॉल केलायच. हा डेटा सेट होईल की नाही? करायचं रन. हे बघा. हे झाला की नाही सेट? गरज आहे का हे 4 लाईन लिहायची? हां, सर भारी झाली की आता. या 4 लाईन लिहायची काहीच गरज नाही. कारण आपण डेटा डायरेक्ट सेट केला. पण एक प्रॉब्लेम आहे इथं. सर आलाच का प्रॉब्लेम आणखीन. झालता की डेटा सेट. प्रॉब्लेम काय माहिती आहे का? बघा प्रॉब्लेम असल्याशिवाय मज्जा नाही सॉल्युशनला रे. ज्यावेळेस तुम्ही दुसरा ऑब्जेक्ट बनवाल, दुसऱ्या ऑब्जेक्टच्या मेथडने तुम्ही कॉल केलं परत सेटला. आणि तुम्ही डेटा प्रिंट केला दुसऱ्या ऑब्जेक्टचा असून. आता बघा इथं मी हेच कॉपी केलं आणि फक्त इथं लिहिलं user2 डॉट युझरनेम, user2 डॉट पासवर्ड, user2 डॉट ईमेल, user2 डॉट ॲड्रेस. याचा डेटा मी प्रिंट करतोय. आता होणार काय माहिती का? प्रॉब्लेम होणार असा, मी जर रन केलं, दोघांचा डेटा सेमच येणार. हे बघ सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं. जर मी रन केला, कॅन यू चेक इट गाईज? दोघांचा डेटा, याचा पण आधी, याचा पण आधी. का हो? कारण हा पण म्हणतोय सेटला कॉल केला आणि सेटमध्ये काय? हेच डेटा आहे. मग जो डेटा युजर 1 सेट करतोय, आधी, आधी ॲट द रेट तोच डेटा युजर 2 पण करतोय. मग सर याला वेगळी मेथड बनवा की. होय, बरोबर की नाही? याला म्हटलं आपण इथं सेट आधी. आणि इथं दुसरी मेथड बनवली मी व्हॉइड सेट लेट्स सपोज राम हा दुसरा युजर. त्याच्यामध्ये रामचा डेटा देऊन टाकू. युजर नेम राम, पासवर्ड राम, ईमेल ram@gmail.com. बरोबर की नाही? आणि देन काय? ॲड्रेस. ॲड्रेस मुंबई. आता रामला म्हणू, "ए तू रामला कॉल कर की सेट राम" आणि याला म्हणू, "तू सेट आधीला कॉल कर की." हे खरं आहे की नाही? प्रत्येकाचा डेटा सेट होईल की नाही? झाला की सेट मग. हे बघा. हा आधीचा डेटा, हा रामचा. कारण आधी कोणाला कॉल करतोय? सेट आधी. तर हा सेट राम. हे बघा. सेट आधीला कॉल केला, आधीचा डेटा सेट होईल. रामला कॉल केला, रामचा डेटा सेट होईल. बरोबर की नाही? होतंय की नाही सेट? अय, सेट लोकं. झाला डेटा सेट. आणखीन एक प्रॉब्लेम आहे. काय माहिती आहे का? सर 2 ऑब्जेक्ट होते, म्हणून तुम्ही काय केलं, सेट आधी एक मेथड बनवली, सेट राम. 2 ऑब्जेक्टसाठी 2 मेथड. बोला. जर आपण 10 ऑब्जेक्ट बनवले, किती मेथड बनावे लागतील? हं? 10 बनवावे लागतील की नाही? बनवावे लागतील की नाही 10? हो सर 10 आला. बरं ठीक आहे 10 बनवले. 100 ऑब्जेक्ट आले, किती मेथड बनवणार? 100? 100 मेथड? आणि 1000 ऑब्जेक्ट, 1000 युजर नसतील का? आहेत की. लाखो लोक आहेत दुनियामध्ये, करोडो आहेत. तेवढ्या मेथड बनवणार? नाही. तर धिस इज रॉंग अप्रोच. असं होतंय, होतंय. पण आणखीन लाईन ऑफ कोड खूप सारा लिहावा लागते पोरांनो. त्यामुळे धिस इज रॉंग अप्रोच. नॉट नॉट रिकमेंडेड. रॉंग म्हणता येत नाही, नॉट रिकमेंडेड. हो सर, आता करायचं काय नेमकं? करायचं काय ते तर सांगा. एकच मेथड बनवायची मित्रांनो. मी तर लिहिलं सेट युजर नावाची मेथड. एकच मेथड बनवायची जिथून सगळ्यांचा डेटा सेट झाला पाहिजे.
मग हा म्हणला, "बाई माझा सेट कर, याचा पण झाला पाहिजे." हा म्हणला, "माझा सेट कर, याचा पण झाला पाहिजे." वेगवेगळ्या मेथड बनवायच्या नाहीत. सगळ्यांचा डेटा सेट झाला पाहिजे. कसा होईल? हे बघा. या सेट युजरमध्ये मी काही व्हेरिएबल्स बनवतोय. नीट बघा. मी इथे एक व्हेरिएबल बनवला युजर नेम नावाचा. इथे मी व्हेरिएबल बनवला पासवर्ड नावाचा. पासवर्ड नावाचा. देन मी इथे व्हेरिएबल बनवला ईमेल नावाचा आणि देन ॲड्रेस. आता सर हे व्हेरिएबल आणि हे व्हेरिएबल जरा नाव तर सेमच दिसायला लागले ते. नावावर जाऊ नका. त्यांच्या कलरवर जावा. याचा कलर काय? ब्लू. याचा कलर काय? ब्राउन. म्हणजे हा व्हेरिएबल वेगळा आहे आणि हे व्हेरिएबल वेगळे आहेत. काय बोलताय सर? येस. या व्हेरिएबलला म्हणा पोरांनो इन्स्टन्स व्हेरिएबल आणि या व्हेरिएबलला म्हणा पोरांनो पॅरामीटर मधल्या लोकल व्हेरिएबल. बोला हे कसले व्हेरिएबल? लोकल आणि हे कसले? इन्स्टन्स. फरक काय असतो दोघांमध्ये? हे हे आज नाही बघायचं आपल्याला, उद्या बघायचं. आता फक्त फरक काय समजायचं. हे दोन्ही सेम नाहीयेत. ओके, ठीक आहे. मग हे व्हेरिएबल घेण्याचं रिझन काय? हे व्हेरिएबल घेण्याचं रिझन आहे मित्रांनो. आता आपण तुम्ही सेट आधीला कॉल केलं, त्यावेळेस पॅरामीटर दिले का? नाही. मग तुम्ही याला कॉल ज्यावेळेस केला, इथं काय दिलं का? नाही. आता तुम्ही जर याला कॉल केला, याला द्यावं लागेल की नाही? याला आई-बाप आहेत की एवढे? एवढे द्यावे लागतील तुम्हाला. कसे? हे बघा. तुम्ही इथं आले आणि म्हणले यूजर वन डॉट सेट यूजर. कसा कॉल केला? नल सगळीकडे आलं का? कारण 4 पॅरामीटर हा घेतोय. किती? 4. मग जर हा 4 पॅरामीटर घेत असेल, इथून व्हॅल्यू किती पाठवावी लागतील? 4. पहिली व्हॅल्यू आधी. दुसरी व्हॅल्यू हाच ईमेल कॉपी पेस्ट करायचा इथलं. ईमेल कॉपी पेस्ट. तिसरी व्हॅल्यू ईमेल आहे. दुसरी व्हॅल्यू पासवर्ड होती सॉरी. चौथी व्हॅल्यू ॲड्रेस. कॉपी बघा 4 व्हॅल्यू मी जशा पाठवल्या, एरर गेला. मी एक नाही पाठवली. मी म्हटलं जाऊ दे एक कशाला पाठवायची उगाच. मला एरर. काय म्हणतोय माहिती का? "भाऊ हा 4 मागतोय. तू देतोय किती? 3. दे ना चौथी." आता होईल काय बघा, हे आधी याच्यामध्ये जाईल. हे आधी @123 याच्यामध्ये जाईल. हे ईमेल याच्यामध्ये जाईल आणि हे पुणे याच्यामध्ये जाईल. सर काय प्रूफ आहे का तुमच्याकडे? येस. प्रिंट करून दाखवू हे सगळं. त्या सगळ्यांना प्रिंट करू मी. युजर नेम परत सगळं प्रिंट करून दाखवतो. म्हणजे तुम्हाला वाटेल अरे खरंच आलं याच्यामध्ये. पासवर्ड. सगळे लोकल व्हेरिएबल आहेत बरं का. देन पासवर्डची स्पेलिंग पासवर्ड. ओके. पासवर्ड. देन system.out.println ईमेल. देन ॲड्रेस. डन. डॉट आउट डॉट. हे बघा हे सगळं याच्यात आलंय की नाही दाखवतो तुम्हाला. फक्त मी याला रन करतो. ठीक आहे. हा डेटा मी कमेंट करतो थोड्या वेळासाठी. आताच नको व्हायला. फक्त मी कॉल कशाला केलाय? सेट यूजर. हे डेटा गेला की नाही युजरनेम पासवर्डमध्ये बघा रे. हे आला की नाही? हे कुठून आलंय? इथून आलंय. युजरनेम म्हणजे आपण जो डेटा पाठवला याच्यात आला. पण डेटा मित्रांनो याच्यात तर आलाच पाहिजे. लक्षात घ्या. हा डेटा इथून होय, इथून ह्याच्यात गेला पाहिजे. ये मीनो आपले व्हेरिएबल आहेत. याच्यात गेला पाहिजे. दुसरं याच्यात घालवायचा कसा? याच्यात घालवण्यासाठी काय नाही करायचं. असं प्रिंट नाही करायचं येड्यासारखं. आपल्याला डेटा या युजर नेममध्ये घालवायचा आहे इथून. तुम्ही जर असं लिहिलं युजर नेम इक्वल टू युजर नेम म्हणजे या युजर नेममधून याला द्यायचं आहे. म्हणून म्हणलं युजर नेममधून डेटा युजर नेमला द्या. पण आता प्रॉब्लेम काय माहिती आहे का? या युजर नेममधून डेटा यालाच जातोय. बघा ब्राउनच आहे दोन्ही व्हेरिएबल. त्यासाठी फक्त इथं धिस नावाचा एक कीवर्ड वापरायचा आहे बघा. धिस केल्यावर काय झालं रे? धिस झाल्या-झाल्या हा ब्लू झाला. म्हणजे या युजर नेममधून डेटा हे बघा हा ब्राउन कुठं द्या? इक्वल टूचं काम काय? असाइन करणं. राइट साइडची व्हॅल्यू लेफ्टला जाणार म्हणजे याच्यात जाणार. परत थिस डॉट पासवर्ड इक्वल टू पासवर्ड, ईमेल इक्वल टू ईमेल आणि ॲड्रेस इक्वल टू सगळीकडे थिस वापरा. आता होईल काय? या लोकल व्हेरिएबलची व्हॅल्यू इन्स्टन्सला जाईल. बघा हायलाइट सुद्धा होतोय हा. याला क्लिक केलं की हा वाला आहे. याला क्लिक केलं की हा वाला. म्हणजे इथं डेटा ऑलरेडी आलाय. आपण प्रिंट करून बघितला. याच्यातला डेटा मित्रांनो आपल्याला याच्यात टाकायचा आहे. म्हणून आपण धिस वापरला. धिस का वापरला? जर नाही वापरलं काय होतंय? याच्यातला डेटा याच्यातच राहतोय.
त्यामुळे दिस आपल्याला सांगतोय भाऊ, दिस म्हणजे काय? इन्स्टन्स व्हेरिएबल. आत्ता इथून मी आलो. हा डेटा मी मित्रांनो दिला. याच्यात आला, याच्यातून याच्यात गेला. आणि आता जर मी आलो आणि हे प्रिंट केले व्हेरिएबल्स. हे व्हेरिएबल कोणते प्रिंट होतात? बघा ब्लू वाले प्रिंट होतात. मग ब्लूमध्ये डेटा गेला की नाही बघायचं. हे बघा आला की नाही डेटा. हा डेटा कसा गेला? मेथडने गेला. सोपं झालं की आता. आता युजर 2 चा पण डेटा जाणार आहे. कसं काय? हे बघा. युजर 2 म्हणला, युजर 2 डॉट सेट युजर आणि याने पण दिला याचा डेटा. याचा डेटा काय? राम, युजर नेम इज राम, पासवर्ड इज ram@gmail.com. हे नल काढून टाकायचं. त्या ठिकाणी हा डेटा द्यायचा. ठीक आहे. आय थिंक दुसरा पासवर्ड आहे. ram1212. देन हा ईमेल ram@gmail.com and then राम पुणे तर मुंबई. आता पोरांनो, याच्यासाठी पण मेथड कॉल होईल. आता काय होईल? याचा डेटा याच्यात जाईल आणि याच्यातून याच्यात जाईल. सिंपल ना आणि याला प्रिंट केलं. याचा पण डेटा त्या ठिकाणी प्रिंट होईल. हे आले का दोन्ही राम, राम, राम आधी आणि राम. आपल्या दोघांसाठी वेगवेगळे मेथड आहेत का एकच आहे? एकच मेथड. पण हे दोघं जण काय करतायत? डेटा सेट करतायत. आता तुम्हाला हे लिहायची गरज आहे का हो? हे लिहायची गरज नाहीये. नथिंग. आता इथं जर काय कॉल करायची गरज असलं काय? नथिंग. फक्त सेट युजर. युजर 1 ने पण केलं, 2 ने. असे 100 येऊ द्या मित्रांनो. प्रत्येकजण यालाच कॉल करेल, स्वतःचा डेटा देईल. बरोबर की नाही? सेट युजरने डेटा सेट झाला याच्यामध्ये. सो धिस इज द रिकमेंडेड अप्रोच. पण सर आता इथं एक लाईन जाते आपली, इथं पण एक लाईन जाते आणि विशेष म्हणजे सर इथं 4 लाईन जातात प्रिंटला त्याचं सांगा. या 4 लाईन जर कमी करायच्या असतील मित्रांनो, या कोडला इथून कट करा, कॉपी करा. इथं येऊन एक मेथड बनवा. शो युजर. डन. डायरेक्ट प्रिंट करा ना इथं. डन. युजर नेम, पासवर्ड. आता तुम्हाला हे सुद्धा लिहायची गरज नाही. काढून टाका याला. मग सर आता काय करायचं? आता कॉल करायची मेथड कोणती? शो युजर. कशी कॉल करायची? युजर 1 ने जर कॉल केली, युजर 1 डॉट शो युजर, युजर 1 चा डेटा येईल हे बघा. आधीचा आला. जर याच्यासाठी काय करावं लागेल? युजर 2 डॉट शो युजर. याचा डेटा येईल. डन. आला की. म्हणजे युजर 1 डॉट शो युजर कॉल झाली. युजर नेममध्ये कोणाचं युजर नेम आलं? जे युजर 1चं गेलं होतं याच्यामध्ये ते आलं. परत पासवर्ड आला, ईमेल आला, ॲड्रेस आला. म्हणजे मेथडने मित्रांनो आपला कितीही कोड वाचला. एवढ्यातच झालंय सगळं. आधी 4 लाईन वेगळा सेटचा, 4 लाईन वेगळा प्रिंटचा. वेगळा 4 लाईन सेटला, वेगळा 4 लाईन प्रिंटला. आता मेथडने काम होतंय. दॅट इज द पॉवर ऑफ मेथड. कोड यू कॅन रियूज. हा कोड रियूज होतोय की नाही हो? हा कोड रियूज होतोय की नाही? म्हणजे 10 ऑब्जेक्ट बनवले, 10 ऑब्जेक्टसाठी सेमच. 10 ऑब्जेक्ट बनवले, सगळ्यांसाठी सेमच. आता 2च बनवले, सगळ्यांसाठी सेम आहे. मग या पद्धतीने जर तुम्ही डेटा सेट केला, तर डेटा कितीही सोप्या पद्धतीने सेट होईल. आता तुम्ही म्हणा, "सर या 2 लाईन पण नको मला." पॉसिबल आहे? आहे. तुमच्या या 2 लाईन सुद्धा जाऊ शकतात. फक्त एवढ्यातच काम होऊ शकतंय. हेच आउटपुट फक्त एका लाईनमध्ये होऊ शकते. एवढं म्हणजे जे आव्हान आपल्याला सांगितलंय. पण हे आजच बघायचं म्हणजे नको, लय लोड होईल परत होय. या पण 2 लाईन कशाप्रकारे रिमूव्ह करायच्या, कोड कशाप्रकारे आणखीन सिंपल बनवायचा, हे मात्र उद्या बघितलेलं बरं आहे. आज आपण फक्त बघितलंय मेथडचा यूज करून डेटा सेट करणे आणि प्रिंट करणे. उद्या आपल्याला बघायचं हे इन्स्टन्स व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल फरक काय? दुसरी गोष्ट या 2 लाईन कशा रिमूव्ह करायच्या? त्यासाठी कन्स्ट्रक्टर नावाची कॉन्सेप्ट वी आर गोइंग टू लर्न. इथपर्यंत क्लिअर आहे? कोणा याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का रे? डाऊट असेल तर विचारा. नो एनी? सर. नाही. नाहीये? एक म्हणजे डाऊट राहतच नाही. डाऊट राहण्यासारखं आपण शिकवतच नाही. तरी पण राहिला कुठेतरी कोपऱ्यात, काळजाच्या कोपऱ्यामध्ये ती नाही का राहत. सर आणखीन ती माझ्या इथं आहे. कुठं? काळजाच्या कोपऱ्यामध्ये. तसं कोणाच्या काळजाच्या कोपऱ्यामध्ये वगैरे डाऊट मन में, दिल में, दिमाग में कहीं पे तो अगर रहेगा तो आप पूछ सकते. नहीं ना?
ते बाकी झोपले का काय? आपलं मस्तपैकी सर झोपेत लेक्चर चालू आहे. आपलं तुमचा गप्पा-बिप्पा ऐकता आम्ही. ओके. ठीक आहे. चला बाकीचे म्हणते सर थंडी वाजते कुठे चॅटिंग करायला लावताय. इकडे चॅटिंग करून हात दुखायला लागले. तुम्हाला पण चॅटिंग करायची. परवडत नाही ना हे. मग तुम्ही रिप्लायमध्ये काय टोमणे मारता. तिकडून आम्हाला रिप्लाय चांगले तर येतात. गुड मॉर्निंग. जेवला का? थंडी वाजते खूप. स्वेटर घाल. 2 चादर घे. होय. तुम्हाला रिप्लाय करायला कसा रिप्लाय करायचा आम्ही? ठीक आहे. चला जाऊ द्या. बाय बाय द वे काही असू द्या. होय. मी कशाला तुमच्याबद्दल काही बोलू होय. तुमचं असेल नसेल मला काय करायचंय? होय. ठीक आहे. तर आजसाठी थांबायचं का मग? काय का बघायचं पुढलं? बघायचं का थांबायचं? हं? हो. बघायचं? बघायचं? सगळेजण, बोला सगळेजण. थांबूया. नो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सगळ्यांची ती ग्रास्पिंग पॉवर तेवढी नाहीये. थोडंसं हळू-हळू, हळू-हळू, थेंबे, थेंबे, थेंबे तळे साचे असं करू आपण. एकदमच नको हे करायला. ठीक आहे. आज जरा हेच प्रॅक्टिस करू. हां, हां. ठीक आहे, ठीक आहे. अभय कर, कर, कर. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ह्याचीच प्रॅक्टिस करा आजसाठी. आजसाठी थांबू आपण.